आता माझं बी जगणं कठीण आहे, माझ्यानं बी राहणं होईना आताच आहे, माझ्यानं राहणंच होईना आता. काय करावं आता, कसं करावं, कोणाला सांगावं. आपल्या मुलाच्या आणि नातवाच्या आठवणीनं चंद्राबाई पैलवार यांना अश्रू आवरत नाहीयेत. त्यांचा 16 वर्षांचा नातू ओंकार आणि 46 वर्षांचा लेक राजेंद्र पैलवार यांनी एकाच दिवशी लागोपाठ स्वतःचं आयुष्य संपवलं. त्यामुळे या घरावरच नाही तर गावावर शोककळा पसरलीय. पैलवार कुटुंब नांदेडच्या बिलोली तालुक्यातल्या मिनकी गावात राहतं. राजेंद्र आणि त्यांचे भाऊ हनुमंत इथे वडिलोपार्जित शेती कसायचे. राजेंद्र यांच्या 3 मुलांपैकी ओंकार आणि श्रीकांत उदगीरला आश्रमशाळेत शिकत होते. दोघं सणासाठी घरी आले होते तेव्हा ही घटना घडली. सणाला आलाय, आता संक्रांत राहाय जाशील म्हणलं तर त्यानं आता मला मोबाईल पाहिजे, मला कपडे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे पाहिजे म्हणून उगाच हाट घेतला. तर बाप म्हणाला आता पैसे नाहीत माझ्यापाशी, मी काय करू, कुठून आणू आता, घ्यायला थीर, असं तसं मग थोडं रागावलाय. राग आलो की संध्याकाळीच काहीतरी 10 वाजता रागाने निघून गेला शेताला. मोबाईलला अभ्यास पाहिजे, पोरायचं बघून मागितलं होतं, मोबाईल मागितला होता. पप्पा म्हणले पैसे नाहीत, कर्ज ते जास्त आपल्यावर, ते मी फिटलं की घेऊ पुढल्या वर्षी म्हणले. ऐकलं नाही तर रागाने केलं तसंच. 8 जानेवारीच्या रात्री ओंकार घरातून बाहेर पडला. दुसऱ्या दिवशी पहाटे राजेंद्र पैलवार नेहमीप्रमाणे पाणी देण्यासाठी शेतावर गेले तेव्हा मुलानं आत्महत्या केल्याचं त्यांना दिसलं. ते दुःख पचवून न शकल्यानं राजेंद्र यांनी आपलं जीवन संपवलं. मुलाची मोबाईल आणि शैक्षणिक साहित्याची मागणी राजेंद्र पूर्ण करू शकले नाहीत, कारण त्यांच्या डोक्यावर कर्ज होतं. बँकेचं कर्ज होतं, ते काहीतरी नोटीस आलत्या. तुम्ही किती भाऊ आहात? 3 जण. शेतीमध्ये सोयाबीन होतं साहेब, आणि तूर होती, तूर उधळून गेली, तुरीमध्ये नापीक झाले यावर्षी. हो, पण काय करावं साहेब. मराठवाड्यातल्या अतिवृष्टीचा पैलवार कुटुंबाच्या शेतीला फटका बसत होता, असं गावातले शेतकरी प्रकाश भंडारे सांगतात. आता या मराठवाड्यामध्ये एक 4-5 वर्षापासून मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळं कसं आहे, आता ह्यांचं जे शेत आहे त्यांच्या शेताच्या लगतच मोठं व्हळ होते. त्या व्हळामुळं त्यांची शेतीचं जे शेत आहे ते सगळं ओलिताखालीच राहते, आणि त्याच्यामुळे सततची दरवर्षीची नापिकी आणि विशेष म्हणजे बँकेचे कर्ज आणि सतत बँकेकडून नोटीस